सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निकालात बरीच राजकीय उलथापालथ झाली। या ठिकाणी मालवण आणि कणकवलीमध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्वतःचेच भाऊ नितेश राणे यांच्यावर विजय मिळवलाय, तर दुसरीकडे सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये भाजपने बाजी मारली आहे। त्यामुळे या निकालानंतर मालवण कणकवलीत रंगलेला राणे विरुद्ध राणे लढतीचा आता अखेर शेवट झाल्याचं बोललं जात होतं। मात्र आज सकाळीच मंत्री नितेश राणेंच्या एका रहस्यमय ट्विटने सगळंच वातावरण पुन्हा एकदा तापलंय। मुळात नितेश राणे यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय आणि त्यावरून राजकारणात काय तर्कवितर्क लढवले जात आहे याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। खरं तर सिंधुदुर्गातील या निवडणुका सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरल्या। म्हणजे अगदीच शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैशांचं वाटप करून मतदारांना फूस लावण्याचा गंभीर आरोप केला होता। त्याचबरोबर त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन करून भाजप कार्यकर्त्या विजय केनावडेकरच्या घरात 15 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली, जी मतदारांना वाटण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला होता। पुढे या घटनेनंतर निलेश राणेंनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे FIR दाखल करण्याची मागणी केली, पण अद्याप काही कारवाई झाली नाही। दुसरीकडे त्यांचेच बंधू भाजप मंत्री नितेश राणेंनी हे आरोप फेटाळले आणि म्हणाले, प्रत्येकाकडे आपला व्यवसाय असतो, घरात पैसे ठेवण्यात काय चुकीचं आहे, हे आमच्या पक्षाची बदनामी आहे। बरं, याच सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही भावांनी एकमेकांवर जोरदार टीका केली। निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही हल्ला चढवला, ज्याचा नितेश राणेंनी विकास कामांच्या मुद्द्यावर बचाव केला। दरम्यान काल निकाली लागलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणातील वाद शांत होण्याची शक्यता निर्माण झाली होती, कारण निकालानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली होती, ती म्हणजे एका डोळ्यात हसू आहे आणि एका डोळ्यात आसू, असं म्हणत त्यांनी भावाच्या पराभवावर खंत व्यक्त केली होती। आणि एवढाच नाही तर आपण एकच परिवार असल्याचं म्हटलं होतं। त्या पाठोपाठ मंत्री नितेश राणेंनीही भावाच्या नेतृत्वाचा विजय असल्याचं म्हणत राजकारणापलीकडे जाऊन विकास कामांसाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली होती। त्यामुळे दोघा भावातील राजकीय संघर्षाला आता पूर्ण विराम लागल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली होती। आणि याच दरम्यान आता नितेश राणे यांनी सकाळी सकाळी केलेल्या एका सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। अवघ्या काही तासातच त्यांनी घेतलेल्या या आक्रमक पावित्र्यामुळे पडद्यामागे नक्की काय घडतंय असा प्रश्न आता जिल्ह्यातील जनतेसह राजकीय वर्तुळात पडला। नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आलीये। आता नितेश राणेंचा हा इशारा नेमका कोणाला आहे असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय। राजकीय विश्लेषकांच्या मते नितेश राणेंच्या त्या पोस्टचा अर्थ पक्ष म्हणजे भाजप, माझ्या नेत्याच्या म्हणजे नारायण राणे आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी म्हणजेच निलेश राणेंशी निगडीत असल्याचं बोललं जात आहे। परिणामी निवडणुकीच्या आधी या ठिकाणी घडलेल्या घडामोडी पाहता यातूनच दोन्ही भावात राजकीय संघर्षासह दुरावा निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। यानंतर आता निवडणुकीचा निकाल लागला असून कणकवली नगर परिषद निवडणुकीत नितेश राणे यांना मोठा धक्का बसला असून संदेश पारकर यांचा दणदणीत विजय झालाय। दुसरीकडे मालवणमध्ये देखील निलेश राणेंशी थेट शहर विकास आघाडीला पाठिंबा देत प्रचारात भाग घेतल्याने इथेही भाऊ नितेश राणेंना धक्का बसलाय। यानंतरच त्यांनी ट्विट करत निवडणुकीच्या धामधुमीत बाळगलेलं मौन सोडण्याचा इशारा दिलाय असं म्हटलं जात आहे। तर आता पत्रकार परिषदेत ते कोणाचे वाभाडे काढणार, त्याचबरोबर ते कोणाचं नाव घेऊन टीका करणार याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।